रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, रात्री झोपण्याआधी आपल्याला आपल्या नाभीला स्पर्श करायचा आहे. मग यानं इच्छित मनोकामना पूर्ण होतात. याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता आपल्याला समजा हा तर उपाय करायचाच आहे, पण यानं इच्छित फलप्राप्ती होती. मग जीवनातील अडचणी देखील कमी होतात. तसेच हे करत असताना आपल्याला एक शब्द देखील म्हणायचा आहे. याचबद्दल सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत. अगदी म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहितला ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती रहस्य दडलेलं आहे की आपल्या नाभीला स्पर्श करून आपण जर हे शब्द बोललोत, यामध्ये एक चमत्कारिक शक्ती आहे. रोज झोपतोत आपण, पण झोपण्याआधी जर आपण फक्त एक मिनिट काढून जर ही सेवा केली, समजा नाभीला हलकासा स्पर्श करून 2 शब्द जर आपण उच्चारले, तर आपलं आयुष्य बदलल. बघा, नशिबाचा भाग्योदय होईल असं हे एक रहस्य आहे. त्या शक्तीच जी आपल्या जन्मापासूनच आहे, पण आपण विसरलो आहोत किंवा आपल्याला ती समजा आता अज्ञातच नाही. मग आता नाभीच्या चमत्कारिक समजा शक्तीबद्दल ते कोणते शब्द आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील इच्छा पूर्ण होणार आहेत तेच पाहणार आहोत. पण बघा, शब्दांचा अर्थ जाणून घेऊ. आयुष्यात चमत्कार घडवतील. आपलं शरीर हे एक ऊर्जा केंद्र आहे. जसं पृथ्वीचं केंद्र तिचं संतुलन राखतं, तसंच आपल्या शरीराचे केंद्र म्हणजे नाभी. हे फक्त शरीराचा एक भाग नाही, ते आपल्या जीवनशक्तीचं प्रवेशद्वार आहे. आईच्या गर्भात असताना आपला पहिला श्वास, पहिलं पोषण हे सगळं नाभी मार्गेच होतं. म्हणूनच नाभी हा देव आणि जीव यांच्यातील पूल आहे. आयुर्वेदात सांगितलं, नाभी हे शरीरातील 72,000 नाड्यांचं केंद्र आहे. या नाड्या म्हणजे शरीरातील ऊर्जा वाहिन्या आणि त्याचं संतुलन साधलं की मन शांत होतं, आरोग्य सुधारतं आणि भाग्योदय होतो. आता काही व्यक्ती असं देखील म्हणतील की श्रद्धा आहे, पण विज्ञानही मान्य करतं बरं ह्या गोष्टींना. आपल्या पोटात असलेल्या सोलर फ्लेक्सस नेव्हर सेंटर म्हणजेच परिसरात अत्यंत शक्तिशाली न्यूरो कनेक्शन असतं. हे केंद्र भावना, आत्मविश्वास आणि अंतर्ज्ञान नियंत्रित करतं. जेव्हा आपण नाभीला हलकासा स्पर्श करतो, तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित होतो. म्हणून मेंदूला शांतता मिळते आणि झोपेची गुणवत्ता वाढते. पण जर याच वेळी योग्य शब्द वापरले तर ती ऊर्जा आपल्या इच्छांशी जोडली जाते. म्हणून मनातील इच्छा आणि शरीरातील ऊर्जा एकत्र येते, तेव्हाच घडतात चमत्कार. आता बरं, आपल्याला कोणता शब्द म्हणायचा आहे असा प्रत्येकाला प्रश्न पडला असेल. बघा, झोपण्याआधी जेव्हा आपण नाभीला स्पर्श करणार आहोत, तेव्हा आपल्याला स्पर्श करून म्हणायचं आहे, मी धन्य आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला सांगत असता की तुम्ही समाधानात आहात. विश्व तुमच्या सोबत आहे आणि तुमच्याकडे सर्व काही आहे जे तुम्हाला पाहिजे. विश्वाला कृतज्ञतेची कंपनं मिळतात आणि तीच कंपनं तुमच्याकडे पुन्हा आनंद, पैसा, आरोग्य, प्रेम घेऊन येतात. रात्री झोपण्याआधी करा ही साधीशी आपल्याला एक म्हणजे दररोजचा एक नित्यक्रम म्हटलं तरी देखील चालेल. जेव्हा आपण झोपणार असतो, शांतपणे आपले डोळे झाकून घ्यायचे, दीर्घ श्वास घ्यायचा, अगदी श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. उजव्या हाताने नाभीवर हलकासा स्पर्श करायचा अगदी 3 वेळा. नंतर मनात किंवा आवाजात म्हणा, मी धन्य आहे, माझं आयुष्य सुंदर आहे. 2 मिनिटं त्या भावनेत राहायचं आणि नंतर शांत शांत म्हणजे आपला श्वास, दीर्घ श्वास घेतलेला आपण सोडायचा. एवढंच आपण जर नियमित केलं तर तुमच्या जीवनात किती तुम्हाला समजा फरक दिसतील. अगदी जीवनातील अडचणी, जी काही नकारात्मकता, दारिद्र्य, आळस, आजारपण दूर होईल. स्थैर्य वाढेल. म्हणजे विश्वाशी जोडलेली जी काही एक आपली सकारात्मकता, जी नाभी मार्गे विश्वाची ऊर्जा आपल्याशी जोडली जाते, त्या नाभीला स्पर्श करून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तेव्हा तुम्ही विश्वाशी संवाद साधता आणि विश्व ऐकतं, कारण भावना हीच प्रार्थना असते.
हेच कारण आहे की प्राचीन काळी ऋषी, साधू आणि योगी ध्यान करताना नाभी केंद्रावर लक्ष केंद्रित करायचे आणि ते म्हणायचे, नाभी स्थिर झाली की जीवन स्थिर होतं, मन शांत होतं, झोप खोल आणि गाढ लागते, नकारात्मक विचार दूर जातात, त्वचेला तेज येतं, आत्मविश्वास वाढतं, आपलं भाग्य खुलतं. म्हणजेच बघा, आपलं जे काही मन आहे ते आनंदी राहतं. आणि हे बघा, 5 मिनिटं आपल्याला म्हणजे अगदी 1 सेकंद पण नाही लागणार हे करायला. त्या वेळेत मोबाईल बाजूला ठेवा, म्हणजे नकारात्मकता आपल्या जवळ नको. मासिक पाळीच्या काळात करू नका. मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हा उपाय झोपण्याआधी समजा तुम्ही रात्री 1:10 पर्यंत नक्कीच करू शकता. मनस्थिती अंधारात नव्हे तर हलक्या प्रकाशात करा. आयुष्य बदलण्यासाठी मोठं काहीच करायची गरज नसते, फक्त छोट्या कृतीमधून मोठे परिणाम मिळतात. नाभीला स्पर्श करा आणि म्हणा, मी धन्य आहे. हीच कृती आहे जी विश्वाशी जोडली जाते. ज्या दिवशी तुम्ही हे पूर्ण श्रद्धेने करताल त्या दिवशी चमत्कार तुमच्याच डोळ्यासमोर घडेल. जर तुम्हालाही हा उपाय जर समजा करून बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की खरंच काहीतरी अनुभूती येते आणि या वाक्यामध्ये काहीतरी देवी शक्ती, एक चमत्कार दडलेला आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.